दादांच्या ऑफिस मधून पत्र घेऊन किंवा दादांच्याकडून अकाउंट स्टेटमेंट घेऊन मला त्यांनी ते सिद्ध करावं की मी त्यांच्या ऑफिस मध्ये कामाला होतो। किंवा दुसरा पार्ट जो आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोका मधला आत्ता गुन्हेगार आरोपी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कर्मचारी आहे, कामाला आहे, पीए आहे, ओएसडी आहे। तर त्यांनी मला दादांच्या ऑफिस मधून पत्र घेऊन किंवा दादांच्याकडून अकाउंट स्टेटमेंट घेऊन मला त्यांनी ते सिद्ध करावं की मी त्यांच्या ऑफिस मध्ये कामाला होतो किंवा एजन्सी किंवा अशा रूपामध्ये कर्मचारी होतो। आणि त्यांनी ते लिंक केलेलं आहे। ते सिद्ध नाही झालं तर तो एक भाग राहील, कारण मी एक व्यावसायिक आहे आणि त्यांच्या या कर्मचारी किंवा मी दुसरीकडे कामाला आहे ही माहिती चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यांनी माझी बेइज्जती केलेली आहे। दुसरा पार्ट जो आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोका मधला आत्ता गुन्हेगार आहे, आरोपी आहे। ते त्यांनी सिद्ध करावं, कोर्टमध्ये सिद्ध करावं। जर असं त्यांना आता हे करायचं नसेल तर त्याच्यावर मी आब्रू नुकसानीसाठी गेलेलो आहे। आणि माझ्या वकिलांनी वेडी गाजतकर सर, लिमय सर, जानू सर यांचं जे पॅनल आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी मी नोटीस पाठवलेली आहे। त्याच्यात मी खूप काही गोष्टी त्यांनी ज्या बोललेल्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर वृत्तांत जसा मी तुम्हाला आता दाखवलाय त्याप्रमाणे त्यांना दिलेला आहे। त्यांनी ते वाचावा, बघावा, त्याच्यावर ठरवावं। जर पुढच्या येणाऱ्या 1-2 दिवसात त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका स्पष्ट जर नाही केली, अपॉलॉजी असेल किंवा तो जो आम्ही काही समथिंग 50 कोटीचा दावा दाखल केलेला आहे किंवा आब्रू गेलेले आहे म्हणून नुकसान झालेलं ते दाखवलेलं आहे, ते पूर्ण नाही केलं तर 2 दिवसामध्ये कोर्टमध्ये आम्ही गुन्हा दाखल करू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।